अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांत। श्रीराम। सद्गुरु गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी एक स्वरचित पद म्हटलं होतं। म्हणजे देहाचा त्याग करायच्या आधी त्यांनी एक स्वरचित पद सगळ्यांसमोर म्हणून दाखवलं होतं। ते जे पद आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा संदेश त्या अखेरच्या चरणात त्यांनी दिलेला। ते असं म्हणाले, त्याच्यामध्ये राम नाम मुखे बोला, जे ते आयुष्यभर सांगत आले, करतही आले। महत्वाचं राम नाम मुखे बोला, आत्मसुखा माझी डोला, हा त्यांनी संदेश म्हणून अखेरचा दिला। आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग ते सांगून दिले नाम साधनेमधला, की मुखाने रामनाम घ्यायचंच आहे, कारण ते साधन आहे। आम्ही इतकी वर्ष नाम घेतो, पण महाराज सांगतात तसे अभिप्रेत अशी प्रचिती काही वेळेला येत नाही। याचं कारण असं असतं की जे साधन म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे त्यालाच आम्ही साध्य म्हणून समजून गेलेलो आहोत। नाम हे साधन आहे, लक्षात ठेवा। आणि साधायचं काय तर ते महाराजच सांगतात, आत्मसुखा माझी डोला। म्हणजे रामनामाच्या साह्याने, थोडक्यात नामाच्या साह्याने, आता महाराज रामोपासक आहेत म्हणून ते रामनाम असं म्हणाले। मीराबाईंनी हे कृष्णाच्या नामाच्या आधारे सांगितलं। अनेक संत त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवताच्या आधाराने नामच सांगत असतात, तसं महाराजांनी रामनाम हे सांगितलं। मुखाने रामनाम घ्या, जरूर घ्या, कारण त्याच्याशिवाय अंतःकरणामध्ये धारणा तयार होत नाही, चित्तशुद्धी होत नाही। पण उद्दिष्ट काय असलं पाहिजे? आत्मसुख प्राप्त व्हायला पाहिजे। आत्मसुखा माझी डोला, हे स्पष्ट महाराज सांगतात। महाराजांना एकाने विचारलं की आशीर्वाद काय द्याल महाराज तुम्ही, तर महाराज पटकन म्हणाले, स्वानंदात स्वस्थ राहा असं म्हणाले। आता स्वानंदात स्वस्थ राहा, पहिले स्वानंद म्हणाले, आनंदात स्वस्थ राहा असं नाही म्हणाले, स्वानंदात स्वस्थ राहा। स्वानंदात स्वस्थ राहण्यासाठी पहिले स्वस्थ राहणं म्हणजे काय आणि स्वानंद म्हणजे काय कळलं पाहिजे। आणि या दोन्ही गोष्टींची उकल महाराजांनी शेवटच्या पदामध्ये केली, आत्मसुखा माझी डोला। नाम मी घेतो आहे, पण त्याचं उद्दिष्ट काय असणार आहे, त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे। प्राथमिक परिणाम हे सगळ्या संतांनी सांगितलेले आहेत की वृत्तीमध्ये पालट व्हायला लागतो स्वतःच्या। मी नाम घेत असेल तर माझ्या वृत्तीमध्ये पालट होतो, आणि तो व्हायला पाहिजे। आपण तपासून बघायला पाहिजे, आपल्या स्वतःचं परीक्षण करत राहिलं पाहिजे की मी इतकी वर्ष नाम साधना करतोय, तर माझ्यामध्ये ह्या काही गोष्टींमध्ये बदल, प्रमुखतः वृत्तीमध्ये बदल झाला का। वृत्तीतला बदल म्हणजे काय, माझं माझं करण्याची पहिले वृत्ती कमी झाली आहे का, हे पहिले तपासून बघायला पाहिजे। झाली नसेल तर समजायचं नाम जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही आहे। त्याचं कारण जे साधन आहे त्यालाच मी साध्य समजलेलो आहे। त्यामुळे माझ्या दिवसामध्ये किती माळा झाल्या याच्यावरती माझं नाम सिद्ध झालं असं मी गृहीत धरून चालतो। त्याच्यावरती काही नाही करताय, त्याचा परिणाम काय होतो आहे हे महत्वाचं आहे। याचं कारण ज्या पद्धतीने जशी नामोपासना करायला पाहिजे तशी केली जात नाही, काही वेळेला त्याचा क्रम माहिती नसतो नीट। मी मागेच सांगितलं की आपण योगाची 8 अंग बघितली जी नामामध्ये अंतर्भूत आहेत। त्यातली पहिली आपण बघितली होती, यम नियम 2 बघितले होते, तिसरं बघायचं आहे आसन। आता असं वाटेल की नामाचा आणि आसनाचा काय संबंध आहे, पण फार महत्वाचा संबंध आहे। याचं कारण नाम आपण जे बघतो आहोत ते महाराजांनी सांगितलेलं, पण योग अंतर्भूत असं नाम आहे। बरेच लोक असं विचारतात ना की नाम घेतो आहे मी म्हटल्यानंतर मला ध्यान करण्याची काय आवश्यकता आहे,
किंवा ध्यान करणाऱ्या व्यक्तीला वाटतं की मी डायरेक्ट ईश्वराशी कनेक्ट होतोय, मला नामाची काय आवश्यकता. पण ते तसं नाही आहे. नाम हे पूरक आहे ध्यानाला. किंबहुना सर्व उपासनेचं मध्यवर्ती. महाराज असं म्हणायचे की घरामध्ये 10च्या 10 खोल्या असल्या काय किंवा 10च्या ऐवजी 1 असली काय तरी काही फरक पडत नाही. पण कुठल्याही खोलीला छप्पर नसेल तर कसल्याच खोलीचा उपयोग नाही. तसं नाम हे छपराप्रमाणे आहे. ते छप्परच आहे प्रत्येक उपासनेचं. ते नसेल तर काहीच करता येणार नाही. पण परिपूर्ण व्हायला हवं असेल तर त्या दिशेने प्रवास पण व्हायला पाहिजे. समर्थ सांगतात चालता बोलता खाता जेविता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. पण आपण ते नाम विसरू नये याच्याकडे लक्ष न देता एवढं करतानाच नाम घ्यावं असं गृहीत धरल्यामुळे मला नामाची बैठक काय असते हेच माहिती नाही. नामाच्या बैठकीला गुरुदेव रानडे नेमाची बैठक असं म्हणायचे. नेम, ते नेम असं म्हणायचे. माझ्या नेमाची वेळ झालेली आहे असं ते म्हणायचे. तर नेम म्हणजे काय, तर ध्यान साधने सहित केलेली नाम साधना, त्याला ते नेम असं म्हणायचे. नाम घेता घेता वैखरीनी नाम घेता घेता हळूहळू वैखरीमधलं नाम बाजूला पडून ते श्वासावरती येत येत श्वासावरती लक्ष केंद्रित करता करता नाम ज्या तत्वाचा निर्देश करत आहे त्या ईश्वरी तत्वाची जाणीव भ्रूमध्यापाशी धरून ठेवणं, याला नामात्म ध्यानामध्ये जाणं असं म्हणतात. आणि मी तसं नाही गेलो तर वर्षानुवर्ष मी नाम घेऊन सुद्धा नाम कुणाचं घेतोय त्याची अनुभूती घेणार नाही. कारण ती अनुभूती घेण्यासाठी मला आसनस्थ व्हावं लागेल. चालता बोलता मी नाम घेतोच आहे, घ्यायचंच आहे. पण समर्थांनी का सांगितलं चालता बोलता खाता जेविता धंदा करिता असं ते म्हणाले. स्वामी असं म्हणायचे धंदा करिता हे लक्षात ठेवलं पाहिजे. धंदे करिता असं ते म्हणाले. म्हणजे आचरणाशी संबंधित असल्या कारणाने शुद्ध आचरण असलं पाहिजे. पण हे सगळे कर्मप्रधान गोष्टी असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी करताना नामाकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणून हे करताना विशेषत्वाने नाम विसरू नये असं त्यांनी सांगितलं. पण एवढ्याने होणार नाही म्हणून समर्थ पुढे सांगतात शिष्या एकांती वैसावे स्वरूपी विश्रांतीच जावे तेने गुणे दुडावे परमार्था. तुला एकांतामध्ये बसावं लागेल. आमची तीच तर अडचण आहे, बसायचं. आपण असं म्हणतो मला बसता येत नाही, पण आपण खोटं बोलतो. 3 तास सिनेमाला बसू शकतो की नाही, एकटक असं बघत नसतो. इंटरव्हल झाला की फक्त जरा म्हणजे मला बसता येत नाही असं नाहीये, बसता येतं मला बसायचं नाहीये ही त्यातली खरी अडचण आहे. याचं कारण असं आहे की तिथे कुठेही बसताना माझे डोळे उघडे आहेत, काही ना काहीतरी माझ्या डोळ्यासमोर चालू आहे, मला काहीतरी विरंगुळ आहे. पण इथे मात्र जे महाराज सांगतायत तिथे आता काही करायचं नाहीये आणि काही न करता स्वस्थ बसायचं आहे, डोळे मिटून. ते सुद्धा नामच घ्यायचं आहे पण ते एका जागी बसून डोळे मिटून. अष्टांग योगामधला तो सगळ्यात महत्वाचा भाग योगामध्ये सांगितला, यम नियम आसन. तिसरं जे अंग आहे योगाचं त्याला आसन असं म्हटलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. आसन कसं असावं, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण योग साधना सांगितली. त्याच्यामध्ये यम नियमाचा उल्लेख करताना त्यांनी आसनावरती सांगताना ते म्हणाले शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. शुचौ सुचिरभूत आणि सुचौ याचा अर्थ स्वच्छ. मी ज्या आसनावरती बसून साधना करणार आहे रोज ते आसन माझं सुचिरभूत. सुचिरभूत म्हणजे रोज त्याची पूजा करायची, त्याला निरांजन उदबत्ती घंटा असं त्या आसनाला काही करायचं नसतं. सुचिरभूत म्हणजे स्वच्छ, ते स्वच्छ असलं पाहिजे. आसन स्वच्छ असण्यासाठी आसनाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला माझं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. स्वरूपानंद असं म्हणायचे आध्यात्मिकता म्हणजे स्वच्छता असं ते म्हणायचे. आणि पावसला गेल्यावर तुम्हाला कळेल स्वच्छता काय असते ती. आसन सुचिरभूत असावं, एका जागी स्थिर असावं. म्हणून ते म्हणतात सुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसन आत्मनः. 2 आसनं आपल्याला यूज करायची असतात साधना करताना. एक ज्या आसनावरती मी देहाच्या माध्यमाने बसणार आहे ते, आणि दुसरं आसन म्हणजे डोळे मिटल्यानंतर ज्याला आसन घालायचं आहे ते. म्हणून त्यांनी स्थिरम आसनम आत्मनः असं म्हणतात. शरीराचं आणि आत्म्याचं दोन्हीची आसनं स्थिर असली पाहिजे.
आता एक गंमत अशी आहे की आत्म्याचं आसन कधी स्थिर नसतं, ते कायम अस्थिर असतं, पण त्याला स्थिर करण्यासाठी आसन घालून बसावं लागतं आणि आसन घालून बसल्याशिवाय तो काही स्थिर होत नाही. विचार केल्याशिवाय ध्यान होत नाही. अरे पण ध्यान केल्याशिवाय विचार जात नाहीत हे पहिले लक्षात घे. लोक एकच नाही डोळे मिटून बसलो ना की एवढे विचार येतात ना, त्यामुळे आम्हाला ते काही जमत नाही. अरे पण तुला कुणी सांगितलं की डोळे मिटल्यावरती विचार येणार नाहीत म्हणून, की ध्यान करत असताना मनात विचार येत नाहीत असं सांगितलं कोणी? कारण तू डोळे मिटून ध्यानाला पडणार आहेस, मरणार नाही आहेस काय की विचारच येणार नाही? येणारच आहेत ते विचार. मग मला करायचंय काय? तेच तर महाराज सांगतायत, आत्मसुखा माझी डोळा. पहिले आसन म्हणजे काय करायचं? पहिले एका जागी दिवसाभरामध्ये माझी एक वेळ मी निश्चित करायची, शक्यतो एक वेळ. आता मी नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, तर काही वेळेला माझ्या वेळा मागे पुढे होऊ शकतात. तोपर्यंत कन्सेशन आहे की मग ज्या वेळेला जी योग्य वेळ मला मिळेल त्या वेळेत मी बसलं पाहिजे. पण अदरवाईज माझ्या हातात जर का असेल तर एक वेळ उपासनेची अशी फिक्स केली पाहिजे की ज्या वेळेला मी एका जागी बसून नाम घेणार आहे. ठरवून घेणार, 1 तास, अर्धा तास, पाऊण तास. मी कमी कमी करतो ह्याचं कारण एका जागी बसल्यावरती तुम्हाला कळेल की 15 मिनिटं किती मोठा कालावधी असतो ते. पण एका जागी बसायचं, ते आसन पण एका जागी असलं पाहिजे. शक्यतो म्हणण्यापेक्षा नाहीच, त्या आसनावरती बसून इतर काहीही करायचं नाही. मी काही लोक अशी दुर्दैवाने बघितलेली आहेत की ज्या आसनावरती उपासनेला बसतात त्याच आसनावरती बसून नाश्ता करतात, त्याच आसनावरती बसून गेलेल्या लोकांची गप्पा मारतात. असं कधी करू नये. त्याच्यावर एक संस्कार असतात. आपण डायनिंग टेबलवरती बसलं की आपल्याला सांगायला लागत नाही की इथे बसून जेवायचं आहे, कारण तिथे बसून आपण तीच कृती करत असतो. महाराज बोलायला फार कडक होते. आपल्याला वाटतं की महाराज कडक बोलत नसतील, पण महाराज फार कडक बोलायचे. मी तुम्हाला डायनिंग टेबलचं उदाहरण दिलंय, महाराजांनी इतकं भन्नाट उदाहरण दिलेलं आहे. महाराज म्हणायचे शौचालयात गेल्यावरती सांगायला लागत नाही इथे कळा काढा म्हणून, कारण तेव्हा संस्कार आहेत तिथे. तसं माझ्या आसनावरती बसल्यावर मी इतर काही करता का म्हणे, तेव्हा तिथे गेल्यावरती हातात जपाची माळ घेऊन बसशील का? 24 तास नाम घ्यायला सांगितलंय. तिथे नाम अंतःकरण अनुसंधानही चालू असतं, पण तिथे तू ह्याचं कारण त्या त्या जागेचे ते संस्कार आहेत. तसं माझ्या उपासनेच्या जागेवरती बसलं की उपासना, बाकी काही उद्योग करायचे नाही. प्रश्न हा आहे बसायचं कसं. म्हणजे आजचा जो विषय योगाचा तो आसन आहे, बसायचं कसं. आता मी ज्या आसनामध्ये बसलोय त्या आसनामध्ये बसणं ही अगदी आयडियल पोश्चर आहे, पण ह्या आसनात सगळ्यांना बसता येईल असं सांगता येणार नाही. याचं कारण ह्याच्यासाठी पहिल्यापासून साधनेला बसण्याची सवय असायला पाहिजे. ज्यांना बसता येईल हे उत्तम आहे, मी तुम्हाला दाखवतो कसं बसायचं ते. ज्यांना बसता येईल त्यांनी जरूर बसा, ज्यांना असं बसता येणार नाही त्यांनी कसं बसायचं तेही मी सांगेन. याला सहजासन असं म्हणतात. ध्यानामध्ये बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की पद्मासनामध्ये बसायचं असतं. पद्मासनात कधी ध्यानाला किंवा उपासनेला म्हणजे उपासनेला बसत नाहीत. ते योगासनामधलं आसन आहे. त्यांनी विशिष्ट पद्धतीने शरीराला ताण देण्याची भूमिका असते आणि इथे आपल्याला ताण रहित व्हायचं आहे, त्यामुळे इथे कुठलाही ताण द्यायचा नाहीये. हे काढणं सरकव. त्यामुळे ह्या आसनात बसायचं कसं, याला सहजासन असं म्हणतात. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग काय असेल तर अंगावरती ढिले कपडे असले पाहिजेत. जीन्स वगैरे घालून बसता येणार नाही. ढिले कपडे घालायचे. कुठल्या रंगाचे घालायचे? काळे सोडून कुठले. हे काळा रंग निषिद्ध वगैरे नाहीये, भडक कुठलं घालून. हिरवे घातलेले चालतील का? आपल्याला कुठल्याही रंगाचं वावडं नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय करायचं तर डावा पाय जो असतो ना तो आपल्या शरीराचा जेवढ्या जवळ घेता येईल तेवढ्या जवळ घ्यायचा. जेवढ्या जवळ. आता ह्याला अट अशी आहे की हा पाय जवळ घेण्यासाठी इथला एरिया थोडा कमी असावा लागतो, तो थोडा आत ओढून घ्या. पण जेवढा जाईल तेवढा घ्यायचा, बरोबर मध्ये घ्यायचा. आपल्या शरीराचा साधारण मध्य असतो त्या ठिकाणी आपल्या डाव्या पायाची खोट येते, तो असा ठेवायचा आणि तो असा ठेवला तरी चालतो. रिलॅक्स राहायला पाहिजे. यांनी काय होतं, पहिले माझी ही मांडी असते ना ही त्या आसनाला टेकते, तिची वरती उचललं जात नाही, ती टेकते. आता राहता राहिला प्रश्न दुसऱ्या पायाचा. आता इथून या पोटरीपासून ते ह्या खोटेपर्यंतचा हा जो मधला भाग आहे याच्यावरती उजव्या पायाचं पाऊल रेस करायचं असतं, असं ठेवायचं असतं. हे दोन्ही पद्धत. आता एवढं करून सुद्धा काय होतं काही वेळेला माझा आसन, हे कडक आसन आहे,
थोडं सॉफ्ट आसन पाहिजे. तर ह्या आसनावरती काही ना काहीतरी सपोर्ट घ्यावा लागतो आपल्या मांडीखाली. हा सपोर्ट आधी घ्यायचा नाही, आधी पहिले आपली सीट तयार करायची. असं बसल्यानंतर माझी ताट म्हणजे पोट आपसूक आत जातं, पण ह्याच्यामध्ये मला फार वेळ बसता येणार नाही जरी सहजासन असलं तरी. मग काय करायचं, आपली बसण्याची जी जागा असते सीट, त्याच्या मागे एक कडक उशी आतमध्ये खोचून घ्यायची की आपलं आसन जे असतं ते असं स्लँटिंग तिरकं होतं. आता ही माझ्याकडे माझी कडक उशी, ही बनवून घ्यायला लागते, अशी कडक असायला लागते. ही उशी आपल्या सीटच्या मागे अशी खोचून घ्यायची. आता तुम्ही माझ्याकडे बघाल तर माझे दोन्ही मांडे आपसूक खाली टेकलेले आहेत. ह्याचं कारण माझा पाठीचा कणा असा ढकलला गेलाय पुढे. आता इथे अजिबात कळ येत नाही. मी ह्या आसनामध्ये तास बसलो तरी पायाला मुंग्या येत नाहीत, कुठेही कळ लागत नाही. एवढं करून सुद्धा जर का ह्या पायाला थोडा ताण पडतोय, कारण उंची जर का जास्त असेल 5.5 फुटाच्या जास्त, तर इथे पायाला ताण येत नाही. पण त्याच्यापेक्षा आतली असेल तर ह्या पायाला थोड्या वेळाने ताण येऊ शकतो एका मांडीला. मग साधारण डाव्या मांडीला तो येत नाही, कारण की शरीराची रचना अशी आहे की आपला आस कलतो असं शरीराचा. डावी पाय आपसूक खाली जातो, उजवा पाय उचलला जातो वरती. मग अशा याला एखादी सॉफ्ट कापडाची घडी, टॉवेल किंवा अशी उशी असेल तर ती अशी मांडी खाली सरकवून ठेवायची मागणं अशी सरकवून. आता तुम्ही किती वेळ मला बसायला सांगा, 2 तास असं बसायला सांगा, मी असंच्या असं बसून मला त्रास होणार. याला सहजासन किंवा सुखासन असं म्हणतात. हे मुख्य बैठक आहे उपासनेची. पाटावरती कधीही बसायचं नाही, कधीही नाही. का? निषिद्ध आहे का पाठ? निषिद्ध नाही आहे, कडक आहे. कडक सरफेसवर बसलात ना तुम्ही की पायाला मुंग्या येणार. त्यातून पाटावरतीच बसायचं असेल की मला दुसरी कुठली सोय नाही आहे, पाठच आहे, मग पाटावरती एखादं आसन घालायचं, सुती कपड्याचं जाड कॉटनचं एखादं आसन घालायचं. एखादं बेडशीट असेल तर ते जाड करून त्याच्यावर घालायचं आणि त्याच्यावर बसायचं. डायरेक्ट पाटावरती नाही बसत. आता हे झालं सहजासन. याच्यात मला बसता येत नाही, मला मांडीच घालता येत. मग काय करायचं, तुम्ही जे आत्ता खुर्चीमध्ये बसलायत ना त्याच खुर्चीमध्ये बसायचं. फक्त आत्ता बसलायत तसं बसायचं नाही, पण उपासनेला बसायचं आहे ना, अलर्टनेस लागतो शरीराला. मग काय करायचं, पाय सरळ रेषेत समोर घ्यायचे बरोबर. आपले दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे, पाठीचा कणा थोडा ताठ ठेवायचा आणि पाठ आणि खुर्चीची पाठ याच्यामध्ये एक जाड उशी भरायची की जेणेकरून माझे शरीर असं पुढे ढकललं जातं. पाय जर का लटकत असतील तर पायाच्या खाली दुसरी एक उशी घ्यायची की जेणेकरून दोन्ही पावलं शांतपणे टेकतील. आणि मग गुडघ्यावरती सरळ हात ठेवून किंवा असे हात ठेवून तिथे ज्या ह्याच्यात मला बसता येईल तसं बसून डोळे मिटून 15 मिनिटं भ्रूमध्याच्या पाशी जे मी नाम घेतो आहे त्याचं स्फुरण या भ्रूमध्यापाशी होतं आहे अशी धारणा धरून 15 मिनिटं बसायचं. तेव्हा वैखरीने नाम घ्यायचं नाहीये, फक्त नाम इथे स्फुरण पावतं आहे अशी धारणा करायची. योगामध्ये पुढचा अंग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम आहे. पण इथे जो प्राणायाम म्हटलेला आहे तो प्राणायाम म्हणजे उज्जैनी प्राणायाम, कुंभक, रेचक अशा पद्धतीचा कुठलाही प्राणायाम नाहीये. हा सहज प्राणायाम आहे. इथे सांगितलेला प्राणायाम म्हणजे कुठलीही उपासनाला एका जागी बसण्याच्या पूर्वी 2 दीर्घ श्वास घेऊन 2 ओंकार करणं आणि मग उपासनेला सुरू करणं, एवढाच प्राणायाम आहे. तो ओंकार कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो. पण तो ओंकार करताना लक्षात ठेवायचं मोठ्याने ओरडायचं नाहीये. कारण लोकांचा असं एक गैरसमज आहे की ओंकार जितका मोठ्याने होईल तितका तो चांगला, जितका मोठ्याने होईल तितका चांगला नाही, जितका दीर्घ होईल तितका चांगला. मोठ्याने ओरडाबिरडायचं नाहीये, कारण आपल्याला काही प्राणायाम वेगळे योगासनांमधले प्राणायाम आपल्याला करायचे नाहीयेत. हा सहज प्राणायाम आणि हा कशासाठी आहे, अंतर्बाह्य शुद्धीसाठी. तुम्ही आसनावरती बसल्यानंतर मी समजा कामावरून आलेलो आहे, काही व्यवहारात न आलो आहे, माझी आता ध्यानाला बसायची वेळ होते, माझी आसनावरती बसायची वेळ होती, माझ्याकडे 15 मिनिटं आहेत, पण मी जर का काही व्यवहारात आलेलो आहे, लोकांशी बोलून आलो आहे, तर एकदम बसलो की माझं मन शांत होणार नाही, नामावर स्थिरणार नाही. मग काय करणार, त्याला थोडं बफर पिरियड द्यायला लागतो, त्याला वातावरण निर्मिती करायला लागते. म्हणून पहिले आसनावर स्वस्थ बसावं, काही वाचायचं नाही, काही ऐकायचं नाही, अभंग नाही, काही नाही, शांत बसायचं आसनावरती. एक 5 मिनिटं आली की मग दीर्घ ओंकार करायचे 2. पहिल्या ओंकाराने बाह्य वातावरण बदलतं, दुसऱ्या ओंकाराने आतलं वातावरण बदलतं आणि सहज नाडी शुद्धी होते दीर्घ ओंकाराने. काही कायला होतं 1-2 ओंकार झाले की शिंका येतात, तर येऊन द्यायच्या शिंका. काय कायला लोकांना जांभया वगैरे येतात असं बसल्यानंतर. काय ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की साधनेच्या बद्दल संतांनी जेवढं लिहिलंय तेवढंच वाचा. युट्यूबवर जे सांगितलं तर ते कधी ऐकू नका, कारण युट्यूब नावाचा एक महागुरु आहे आपल्याकडे, त्यात महान गुरु पण असतात, ते काय सांगतात.
तर मला एकाने विचारलं होतं, अहो मी एका ठिकाणी असं ऐकलंय, त्यांनी असं सांगितलंय की नाम घ्यायला मी जर का बसलो आणि हातातली माळ गळून पडून जर का जांभयायला लागल्या तर असं समजायचं की आपण ज्याचं नाम घेतोय तो आपल्या आजूबाजूला वावरतोय. अरे हातातली माळ गळली म्हणजे झोप लागली असेल तुला, नीट तपासून बघ. आणि जांभया येतात ह्याचा अर्थ काही तू ईश्वराला नाहीये, ज्याचा अर्थ तू बसण्याची पद्धत चुकली तुझी. कारण आम्ही एवढे ताट कधी बसतच नाही, म्हणून आम्हाला सवय नाहीये. मी जरा ताट बसायला सुरुवात केली की पहिले काय होतं तर ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत व्हायला सुरुवात होते, पण त्यात जेव्हा जेव्हा मध्ये अडथळे येतात ना तेव्हा पहिले जांभई येते. येऊन द्या, नंतर ते कमी होतात. एकदा सवय झाली शरीराला की येत नाही त्या. पण लोकांना काही की ध्यानाला बसलं, नामाला बसलं की 10-12 जांभया आल्याच पाहिजे. म्हणजे हे युट्यूब महागुरू आहे. हे असं महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांनी काही सांगितलेलं नाही. असं काही गीतेत असं भगवंत काही सांगत नाही. त्यामुळे फक्त संतांना फॉलो करायचं, बाकी कोणाला फॉलो नाही करायचं. आणि करायचं काय इतकं सोपं आहे. खरं ध्यान साधना ही इतकी सोपी आहे कारण त्यात करायचं काहीच नाहीये. पण काहीच करायचं नाहीये म्हणून ती अडचणीची आहे. कारण काहीतरी करायला सांगा ना. पण जोपर्यंत मी स्वस्थ, महाराज म्हणतात तसं स्वस्थ बसण्याची सवय ठेवणार नाही. स्थ याचा अर्थ स्थिर आणि स्व याचा अर्थ मी ची जाणीव, स्वची जाणीव. माझ्या जाणीवेला धरून मी एका आसनावरती जोपर्यंत स्थिर राहणार नाही तोपर्यंत मला स्वानंद सुखाची अनुभूती येणार नाही. स्वानंद याचा अर्थ माझ्या अस्तित्वाच्या शुद्ध स्वरूपाची जाणीव, जी मला आत्म जाणवते, त्यातनं जो आनंदाच्या लहरी उमटतात त्याला स्वानंद असं म्हणतात. म्हणून महाराज म्हणायचे स्वानंदात स्वस्थ राहा. मुखे राम नाम बोला, आत्मसुखा माझी बोला. आत्मसुखापर्यंत मला जाता आलं पाहिजे, आत्मानुभूतीपर्यंत जाता आलं पाहिजे. नाही तर मी रामनाम इतकं राम 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 करून तुम्ही साध्य मी काय करणार आहे. राम हे साध्य आहे आणि नाम हे साधन आहे. पण राम म्हणजे काय, मला राम प्राप्त होईल म्हणजे काय होईल. जीवनामध्ये रामाचे गुण येणं याला रामप्राप्ती असं म्हणतात. ते आपण नंतर बघू की रामप्राप्ती होणं म्हणजे काय. कारण रामाचे गुण आपल्या अंतःकरणात येण्यासाठी जीवन वेचावं लागेल. एक गुण. कारण प्रभू राम म्हटलं की सगळ्यात पहिली मोठी अडचण काय येते तर मर्यादा. आम्ही आमच्या इतक्या मर्यादा उल्लंघन केलेल्या आहेत की त्या मर्यादा हा शब्द अंगावरती येतो आपल्या. आणि ते मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा पुरुष पण नाही, त्याच्यातले ते सुपरलेटिव्ह डिग्री आहे पुरुषोत्तम. त्यामुळे मला माझं नाम काय दिशेने न्यायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा मला साध्य काय ते समजतं, साध्य रामप्राप्ती आहे. पण ती रामप्राप्ती सुद्धा दाशरथी राम ही प्राप्ती नाही आहे, तर त्या रामाने ज्या तत्वाच्या आधाराने अवतार धारण केला ते तत्व म्हणजे ती प्राप्ती आहे. कारण रामनाम हे एकमेव नाम असं आहे जे अवताराच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. कारण ते ईश्वर तत्वाचा निर्देश करणार आहे. जसं भगवान शंकरांना पार्वतीने विचारलं की सगळे संप्रदाय म्हणजे अगदी अघोरी संप्रदायांपासून सुद्धा सगळे संप्रदाय हे भगवान शिवांचं ध्यान करतात. कारण अंतिम उद्दिष्ट शिव हे असतं. पण शिव कोणाचं ध्यान करतात असं पार्वतीने विचारलं. कारण ते स्वतः ध्यानस्थ असायचे. ते कुणाचं नाम घेतात त्याला उत्तर म्हणून रामरक्षेतला श्लोक आलेला आहे. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. मनोरमा म्हणजे पार्वती, वरानन म्हणजे पार्वती. तिला ते उत्तर देतात ही एकच नाम मी घेतो. कुठलं? राम 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 इति असं ते म्हणतात. राम रामेती रामेती. जसं अतुलनीय विष्णू सहस्रनाम आहे. कारण पार्वती मातेला सांगताय म्हणून पार्वती ही विष्णू सहस्रनामाची उपासक आहे म्हणून सहस्रनाम तत्तुल्यम. पण तत्तुल्यमचा अर्थ दोघांची तुलना नाही आहे की ह्याच्या तुलनेत हे श्रेष्ठ असं ते म्हणालेले नाहीत. तत्तुल्यमचा अर्थ असा आहे जसं तू घेत असलेलं सहस्रनाम अतुलनीय आहे तसंच मी घेत असलेलं 1-2 अक्षरी नाम राम हे तितकंच अतुलनीय आहे असं त्यांना सांगायचं. ज्यांना विष्णू सहस्रनाम सगळ्यांना जमतं असं नाही. ते संस्कृतमध्ये आहे, त्याची संथा घ्यायला लागेल. मोठं आहे, सहस्रनाम आहेत ती. आपल्याला महाराजांनी एकदम शॉर्ट पॅकेज देऊन टाकलेलं आहे उपासनेचं. 2 अक्षर राम, बाकी काही नको. सोपं आहे. फक्त ती कशी घ्या हे मात्र शिकून घ्यावं लागतं. नाहीतर वर्षानुवर्ष आम्ही साधना करतो, एक अस्वस्थता असते अंतःकरणामध्ये, ती जात नाही. ह्याचं कारण नाम आत उतरत नाहीये. नाम का आत उतरत नाहीये? एका जागी बसून नाम घेत नाहीयेस. जसं घ्यायला पाहिजे तसं घेत नाहीयेस. आपण जाता येता काही ना काहीतरी तोंडात टाकतो गंमत म्हणून.
ते काय ऑब्जेक्शन नाहीये. ते जाता येता तोंडात टाकणं याला समर्थानी चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये हे त्याला धरून सांगितलेलं आहे. पण अंगी लागण्यासाठी 2 वेळचं एका जागी बसून जेवावं लागतं. त्याला समर्थ म्हणतात शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीच जावे. उपासना अंगी लागायला हवी असेल ना तर तीच उपासना एका जागी बसून, जरा एका जागी बस आणि नाम घे ना, शांत बस बघू, काही हातात घेऊ नको, काही जपाची माळ सगळं बाजूला ठेवते, सगळं नंतर कर. आत्ता काही नाही, आत्ता मला केवळ आतमध्ये माझं नाम आत उतरवायचं, स्वस्थ बस. अशा पोझिशनमध्ये बसल्यानंतर प्रश्न असा येतो की हात कसे ठेवायचे. असे हात ठेवायचे नाहीत कधीच, असे चित्रात ठेवलेले असतात, असे मुळात ठेवता येत नाहीत. असे हात ठेवून जर बसतो तर थोड्याने ते दुखायला लागेल. ही मुद्रा चुकीची आहे, याला कल्याण मुद्रा म्हणतात. मग मुख्य कल्याण मुद्रा अशी आहे, असं बस. एक तर असं बसावं किंवा असं बसावं किंवा शंख मुद्रेमध्ये बसावं, असं या पद्धतीची. आणि योग मुद्रा जी आहे ती डावा हात या खोटेवर ठेवायचा, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि असं बसावं की अपसुकच खांदे सरळ रेषेत येतात, पाठीचा कणा आपोआप ताठ होतो. मुद्दाम असा ताठ करायचा नसतो, जस्ट ताठ. डोळे मिटून स्वस्थ बसायचं. 2 दीर्घ ओंकार करायचे. पहिला ओंकार झाल्यानंतर एकदा स्वतःचं आसन बघायला हरकत नाही. खुर्चीत बसलो असेल तर खुर्चीत, असा बसलो असेल तर असं बघायला हरकत नाही. दुसरा ओंकार झाला की मात्र डोळे उघडायचे नाहीत. तो ओंकार झाला रे झाला की 2 भुवयांच्या मध्यभागी ही जी जागा असते ना, इथून ते आपल्या ह्या डोक्याच्या मध्यभागापर्यंत, त्याला चिदाकाश असं म्हटलं जातं. योगाच्या भाषेत त्याला मानस सरोवर असं म्हटलं जातं. याला हरिद्वार असं म्हणतात. या भागाला हरीचं द्वार, ईश्वराकडे जाण्याचं द्वार या इथे आहे, याला हरिद्वार म्हणतात. याला कैलास पर्वत म्हणतात. या दोघांच्या मध्ये असलेला भाग असतो त्याला मानस सरोवर असं म्हणतात. या द्वाराला धरूनच ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी. पण आपल्याला असं वाटलं देवळाची द्वारी उभा क्षणभरी. आम्ही आमच्या पद्धतीने अर्थ काढून मोकळे होतो. देवळाच्या द्वारी नाही मानले ते, देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर तेणे मुक्तीचारी साधिएल्या. अरे पण त्याच्यासाठी एक क्षण ह्या देवाच्या द्वाराजवळ इथे उभं राहायला लागेल. पण ह्या द्वाराजवळ मी उभं राहायचं म्हणजे काय, ते शरीराने उभं राहणं नाहीये. तर ह्या जागी माझ्या जाणीवा सगळ्या वृत्ती एक क्षण स्थिर होतील नामावरती. जर त्या एक क्षण जरी स्थिर झाल्या तर तुला मुक्तीच्या अवस्था प्राप्त होतील असं महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज. पण इथे स्थिर होण्यासाठी तुला दररोज स्थिर पहिले बसावं लागेल. अरे आम्ही तेच करायला तयार नाही हो. मला दही चांगलं हवंय, पण विरजण लावल्यानंतर भांड एका जागी ठेवा ना. ते सारखं असं उघडू बघता येतं का, दही लागलं का, दही लागलं, दही लागत नाही, नाचतं ते. लावलं की सोडून द्यायला लागतं. तसं रोज एका जागी जसं भांड स्थिर ठेवतात ना दह्याचं, तसं सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला आहे आणि विरजणाचं बोट फिरवलेलं आहे. आता तुझं काम काय आहे, रोज भांड स्थिर ठेवणं. बस स्वस्त नाही बसलं असतं कसं होणार. बरं करायचं किती सोपं आहे. कुठलं स्तोत्र म्हणायचं आहे, काही आठवायचं आहे, काहीच नाही. इथे पंचेत अशी आहे की आठवायचं काहीच नाही, विसरायचं आहे. पण आम्हाला विसरताच येत नाही. काय काय गोष्टी मी डोळे मिटले लोक काय काय आठवतात. काल हे बोललेत मला, उद्या ध्यानात काय, आता सगळं सोड बघू, विसरायला शिक सगळ्या गोष्टी. नाही त्या गोष्टी डोळे मिटल्यावर काय काय लोकांना आठवतं. मी मागे सांगितलं की नाही, त्या काकू एक म्हणाल्या की काय छान ध्यान लागलं माझं आज रोजच्या पेक्षा. म्हटलं काय तुम्हाला आज कसं काय कळलं, कौतुकाने म्हणाल्या त्या की आजची माझी ध्यानाची बैठक फार छान झाली. मग कशी झाली, तुम्हाला काय असा अनुभव आला की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की आजची बैठक छान झाली. तर मला वाटतं त्या सांगतील की मला शांत अवस्था प्राप्त झाली, बाह्य संवेदना काही काळ लोप पावल्या. त्यांनी सांगितलं की पुढच्या महिन्यात लग्नाला जायचंय भाचीच्या, पण तिला आहेर काय द्यावा सुचत नाहीये. ते नेमकं आज ध्यानाला बसल्याने सुचलं. अरे त्याच्यासाठी ही काय साधना नाहीये. म्हणजे त्यांनी फक्त हा परिणाम असतो ध्यानाचा, याचं कारण सिंगल फोकसिंग अटेन्शन हे जे का साध्य झालं की एका विशिष्ट गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यामुळे ही गोष्ट साध्य होते. त्यांनी त्या आहेरावरती लक्ष केंद्रित, आपल्याला नामावरती लक्ष केंद्रित करायचं. एरवी आपण मुखाने रामनाम घेतो ना, तर आत्ता तसं रामनाम घ्यायचं नाहीये. फक्त ह्या भागामध्ये डोळे चकणे करून वगैरे काही बघायचं नाहीये, डोळे शांत ठेवायचे. भगवद्गीता म्हणते नासाग्र दृष्टी ठेवायची. पण लोकांना कळत नाही. लोकांना वाटतं नासाग्र म्हणजे नाकाच्या टिपेवर लक्ष केंद्रित. इथे कसं लक्ष केंद्रित करणार, चकणच हो आपण. तर नासाग्र, अग्र म्हणजे सुरुवात जिथनं होते तिथे, नाकाची सुरुवात कुठनं होते, इथे भ्रूमध्यापाशी, म्हणजे पुन्हा भ्रूमध्यापाशी, आणि डोळे मिटून लक्ष केंद्रित करायचं.
आपण डोळे जरी हे वैखरीने मिटले ना तरी आपली दृष्टी असते, आपल्या दृष्टीस काय काय पडत असतं, ती जाणीवेची दृष्टी असते. ती जाणीवेची दृष्टी इथे नेऊन ठेवायची. इथे नुसती ती राहत नाही, कारण नुसतं राहायची सवयच नाही आपल्याला, काहीतरी चाळा लागतो. महाराज म्हणायचे सगळ्यात चांगला चाळा काय मनाला? नाम. मग कुठलं नाम? स्वतःचं घेऊ का? घेऊन बघ. अजिबात चांगलं वाटत नाही आपल्याला, म्हणून रामनाम. राम म्हटलं की प्रसन्न वाटतं, म्हणून रामनाम घ्यावं. डोळे मिटून स्वस्थ बसावं, शांत बसायचं, थोड्या वेळ शांत बसायचं. एरवी वैखरीने मी नाम घेतो आहे, काही उपासनेची पद्धत असते त्या पद्धतीने जरूर घ्यावा. हातात जपाची माळ असावी, ती कुठली असावी काय असावी याच्याशी काही बंधनं नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, मी रामनाम सगळ्या माळेंवर घेऊन बघितलेलं आहे, सगळ्या माळांवर सगळे जप केलेले आहेत. आपण काय तांत्रिक विद्या करत नाही आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या जपाला ही माळ चालणार नाही. रुद्राक्षाच्या माळेवरती रामनाम जप केलं तर शंकराला राग येईल का? माझ्या माळेवरती माझंच नाव घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. माझ्याकडे जी उपलब्ध माळ असेल चांगली त्याच्यावरती नाम घ्यावं. मेरू मण्याकडे लक्ष देऊ नये. आला का आला का आला का आला का आला, मेरूमणी आला का नाही, राम आला का याच्याकडे लक्ष पाहिजे. तो किती आला, मग तो आल्यानंतर माळ अशी उलटी करायची का, मग ती सुलटी करायची का, ती माळ गोमुखीमध्ये असली पाहिजे का, माळ दिसली. लोक म्हणतात की काय असा हात लपवून जप का करतात, लोकांना दिसू नये म्हणून का? लोकांना नाही म्हणलं, तुला दिसू नये म्हणून तसा लपवायचा असतो तो. तर तुझं लक्ष माळेकडे जाईल ना, झाली का, किती झाले, हा एक झाली, ते जाऊ नये म्हणून तुझ्यासाठीच लपवायचे, लोकांसाठी नाही. लोकांना दिसली माळ तर काय फरक पडणार? दृष्टविष्ट लागते की काय हातात जपाची माळ? माझ्या गुरुने एकाने विचारलं होतं, स्वामी दृष्ट लागली तर काय करायचं, कुठला जप करायचा? स्वामी म्हणाले दृष्टच लागणार नाही, पहिले लक्षात ठेव. तेव्हा का आपल्याला असं काहीच नाही की आपल्याला दृष्ट लागावी ते असं. संतांनी म्हटलं तर ठीक आहे, तू गरम मारत असं माझी दृष्ट लागली तर माऊली असं ठीक आहे, त्यांच्याकडे काहीतरी होतं तरी. आपल्याला कोण दृष्टविष्ट काही लावत नाही. आपल्या मागे आपला राम उभा आहे. आता सज्ज धनुषा विशेष पुरुषा, धारणा पक्क असली पाहिजे, लक्षात ठेवली. फक्त नाम कसं घेतो ते आपण बघितलं. यम नियम आसन, हे आसन यमामधलं म्हणजे अष्टांग योगामधलं यम नियम आसन प्राणायाम. प्राणायाम म्हणजे ओंकार, मी जो सांगितला तो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. प्रत्याहार आपण पुढच्या याला बघू काय आहे ते. पण प्राणायाम म्हणजे इथे काही श्वासाशी खेळ करायचा नाहीये बिलकुल. आपल्याला फक्त आसनावरती बसून ओंकार करायचा आहे. हाच योगामधला प्राणायाम आहे. तो ओंकार कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो. पहिले मी दाखवीन, मग माझ्या पाठोमागनं तुम्ही करा. 2 ओंकार झाल्यानंतर कुणीही हालचाल करायची नाही, फक्त स्वस्थ बसायचं. भ्रूमध्यापाशी रामनामाचं स्फुरण होतं आहे. अशा पद्धतीने आपण थोड्या वेळ बसणार आहोत. नाम साधनेच्या सहित आपण ध्यान करतोय. ध्यान विसर्जित करण्याचा ओंकार मी केला की माझ्या पाठोपाठ तुम्ही करायचं. मग आपण डोळे उघडायला आपल्याला परवानगी आहे. ओंकार करताना थोडा श्वास दीर्घ करायचा असतो, पण ज्याला जमेल त्यांनीच करायचा, ज्याला जमेल त्यांनी करायचं नाही. डायरेक्ट ओंकार करायचा. ओंकारामध्ये मकाराचा उच्चार जितका चांगला आणि जास्त होईल तितकी आपल्या अंतःकरणाची तयारी, रिदम खूप चांगला तयार. मी एक पहिले करून दाखव. पहिले दीर्घ श्वास घ्यायचा असतो. एक दीर्घ श्वास घ्यायचा असतो. दीर्घ श्वास घेणं म्हणजे फुफ्फुसामध्ये हवा भरून घेणं, पण खूप जास्त भरायला जायचं नाही. तुम्हाला सवय असेल तरच ती भरली जाते. आता ह्या पद्धतीने ओंकार करायला गेल्यानंतर हिची सवय असेल तर होते. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ ओंकार करा. त्याच्यासाठी तुम्हाला आता दीर्घ श्वास घेण्याची काही गरज नाही, करण्याची सवय असेल तरच घ्यावी. पण डायरेक्ट ओंकार केला तरी चालतो. आता मी तुम्हाला डायरेक्ट विदाऊट दीर्घ श्वास ओंकार घेऊन दाखवतो. त्याच्यावरती माझ्या पाठोपाठ तुम्ही डोळे मिटून शांतपणे तो ओंकार करा. मी दुसरा ओंकार करीन, त्याच्या पाठोपाठ तुम्ही दुसरा ओंकार करा. दुसरा ओंकार झाल्यानंतर मात्र हालचाल करायची नाही. फक्त ह्या जागी आत्म लक्ष केंद्रित करून आपलं जे नाम आहे त्याचं स्फुरण इथे होतं आहे या धारणेने फक्त बसा. कुठलीही इमेज डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू नका. काय विचार येतील ते येऊ देत, त्या विचारांना दुर्लक्ष करणं ही साधना असते. त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. प्रत्युत्तर द्यायला नको असेल तर माझं चित्त नामावरती गेलं पाहिजे. त्यालाच ज्ञानेश्वर महाराज आता अवधान एकले इथे दे. अवधान
एकले देईजे असं ते म्हणायचं. त्या पद्धतीने आपण करू.
सच्चिदानंद 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 सच्चिदानंद. अशा पद्धतीने रोज, आता आपण फार कमी वेळ बसलोय, अगदी 8 ते 9 मिनिटं फक्त. पण तुम्हाला कल्पना येईल की 9 मिनिटाचा कालावधी सुद्धा किती मोठा असतो. पण ठरवताना 9 मिनिटं बसायचं असं ठरवू नका. ठरवताना 15 मिनिटं स्वस्त बसा. 15 मिनिटं रोज या पद्धतीने नाम जर घेतलं आतमध्ये, तर आपल्याला नामाची अनुभूती येऊ शकते. योगामध्ये जी अंग आहेत सांगितलेली ती यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. त्याच्या पुढची जी 4 अंग आहेत ती फार महत्त्वाची आहेत, कारण त्याच्याने धारणा, म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा अवस्था आहेत. त्यातली समाधी ही प्रक्रियेचं अंग नाही आहे, समाधी ही अनुभूती आहे. पण ह्या प्रक्रियेच्या अंगामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, त्याला क्रियायोग असं म्हटलेलं आहे. आणि हा क्रियायोग आपल्या संपूर्ण जीवनाशी संबंधित आहे. पण तो कसा आहे हे नीट समजून घ्यायला लागतं. गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला अक्कलकोट स्वामींकडे गेले होते, त्यावेळेला अक्कलकोट स्वामींनी त्यांना ज्या काही विशेष गोष्टी दिल्या त्याच्यामधला क्रियायोग हा एक भाग होता. कारण क्रियायोग जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उतरत नाही तोपर्यंत साधना फलश्रुतीच्या दिशेने जात नाही. याचं मुख्य कारण प्रपंचामध्ये भोगभूमिका आहे, पण त्याहीपेक्षा सगळ्यात घातक अशी भोगभूमिका साधनेमध्ये सुद्धा असते, आणि ती क्रियायोगाने बाजूला होऊ शकते. आता हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे की साधनेमध्ये भोगभूमिका कशी असेल, पण ती खरोखरची असते, आणि त्याला दूर करण्यासाठी क्रियायोग हा फार महत्त्वाचा असतो. पण क्रियायोगाबद्दल इतका हवा उठवलेली आहे आणि असं काय काय सांगितलं जातं, तसं नसून ते माझ्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे. थोडक्यात माझं जीवन जे भोगमय असतं ते योगमय करणं, याला क्रियायोग असं म्हटलं जातं. म्हणजे अनुकूलता निर्माण करणं साधनेसाठी, याला क्रियायोग असं म्हणतात. हा क्रियायोग कसा सांगितलेला आहे आणि ईश्वर प्रणिधान, प्रत्याहार म्हणजे काय, हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. तत्पूर्वी आपण इथे थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.